आज घरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनत आहे. तर त्यासाठी सगळी तयारी मी करून घेतली. म्हणजे 15 ते 20 जणांचा स्वयंपाक बनत आहे. तर थोडंसं जास्त प्रमाणामध्ये मी डाळ घातलेली आहे आणि इकडे पंचामृत पण बनलेलं आहे आणि धोंडे पण म्हणजे आता अधिक मास सुरू आहे ना, धोंड्याचा महिना तर धोंडे पण बनणार आहेत. पाहुण्यांना आमंत्रण दिलेलं आहे. तर थोड्या वेळात सगळेजण येतील. तोपर्यंत पतिदेवही आलेले होते तर त्यांना दही दिलेले कारण आज गुरुवार आहे तर उपवासाचा दिवस. आणि इकडे भज्यासाठी मी बेटर तयार करत आहे. तर यामध्ये म्हणजे कांदा भजी बनवणार आहे. तर खूप सारे कांदे टाकून बेटर बनवून झाकून ठेवलेलं आहे. परत जी हे स्वयंपाक बनलेले छोट्या पातेल्यात काढून झाकून ठेवलेले, किचन स्वच्छ करून घेतलेले आहे. आता संग संग कणिक मळून ठेवली, पुरण पण बनलेलं आहे, भात बनवून ठेवला आणि जितके भांडी झाली होती अगोदर सगळी भांडी मी घासून घेते. जेव्हाही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला घेतो ना किचनमध्ये पसारा खूप जास्त होतो, भांडी पण तशीच होतात. तर अगोदर सगळी ही कामं आवरून घेते आणि जी ही छोटी मोठी कामं आहेत ती अगोदर मी आवरून घेत आहे. जसं भरडा बनलेला आहे, पंचामृत बनवलं, भज्यासाठी बेटर तयार करून ठेवला, आमटी बनलेली आहे, कणिक मळून ठेवली आणि पुरण पण तयार आहे. त्यानंतर जितकी भांडी झाली होती सगळी भांडी मी घासून घेतली. आरामात 1 तास तरी मला लागला. आता कणिक छान सॉफ्ट करून घेऊ आणि बाहेरची थोडीफार कामं राहिली होती ती आवरून आली आणि इकडे धोंडे बनवलेले आहेत, भजी पण तळून घेतलेले आहेत.